नमस्कार. आज आपण पुढचा एक भाग आहे महत्वाचा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. छोटासा टॉपिक आहे, अतिशय महत्वाचा आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड मॉड्युलस. व्हॉट इज मीन बाय ॲब्सोल्यूट व्हॅल्यू? सो जस्ट लिसन. इफ x इज अ रिअल नंबर, x इज अ रिअल नंबर, रिअल नंबर आता माहित झालं, रिअल म्हणजे रॅशनल इरॅशनल, देन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x इज काय असते? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इट्स डिस्टन्स, त्याचं अंतर फ्रॉम झिरो ऑन नंबर लाईन वरच्या झिरो पासून त्याचं अंतर असतं, विच इज रिटन ॲज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू x. दोन चिन्ह याला असं लिहितात बघा, दोन उभे रेगा त्याच्यामध्ये x, यालाच मॉड्युलस ऑफ x म्हणतात किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x म्हणतात. मॉड्युलस किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इफ x ग्रेटर दॅन 0, शून्यापेक्षा मोठा म्हणजे पॉझिटिव्ह, x इज पॉझिटिव्ह, देन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x इज x. If x is 0, then absolute value of x is 0. Absolute value of x is 0. And if x is less than 0, म्हणजे x is negative, याला म्हणायचं पॉझिटिव्ह, then मॉड्युलस ऑफ x किंवा absolute value of x is -x. म्हणजे सोपं सांगायचं ठरलं तर मॉड्युलस मध्ये -4 असेल तर आन्सर 4 आणि +4 असेल तरी पण 4. इट हॅव टू व्हॅल्यूज. कळतंय का? मग आता पहा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3 -3. आता ह्या ऍक्च्युअली असं आहे, मायनस इंटू -3, सो दिस बिकम +3. बिकॉज आता आपण पाहिलं निगेटिव्ह नंबरचं निगेटिव्ह असतं ना. आपण आता असं लिहिलं होतं बघा, x लेस दॅन 0, x जर निगेटिव्ह असेल ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x इज -x असतं. म्हणजे निगेटिव्ह नंबर आहे, मग x निगेटिव्ह आहे ना, मग त्याचं मायनस असतं, -3 म्हणजे मायनस बिकम प्लस होतं. आलं का लक्षात? आणि झिरोचं 0 असतं. तर पहा, फाईंड व्हॅल्यूज आणखी काही गणित का पाहू आपण. बघा, सोपी गणित येतात. फाईंड व्हॅल्यूज हा. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 9 मायनस म्हणजे किती राहिले? 4. म्हणजे किती? 4. आता इथे बघा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 8 मायनस ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3. सोपं आहे सर. आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 8 मायनस 13 ना, -5 होईल. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन, 13 गेले 5, मोठ्या साइन. आणि हे मात्र मायनस असल्यामुळे -5 म्हणजे +5 यायचं. याचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 8, याचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 4, 8 चोक 32. आता इथं असं म्हणतोय, असं कर. हा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू -5 काय? 5 -4 किती? 4. 7 - 9 म्हणजे किती होईल? मोठ्या साइन मायनस सबट्रॅक्शन 2. 14 - 3, 14 3 गेले 11. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 11. कळलं का? म्हणजे प्लसचं पण प्लस आणि मायनसचं पण प्लस. कळतोय का? समजा असं एखादा एक्झाम्पल आलं, 4 - 8 इंटू 2 - 17. आता सगळ्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मध्ये की नाही, 4 आणि ब्रॅकेट सोडा, -8 - 16 वजा 17 हे होईल -12. बरोबर का? मायनसचं प्लस.
अशा पद्धतीने आपल्याला ही एक्झाम्पल सोडवता आली पाहिजे. समजा -5 6 आता याचं किती मायनसचं प्लस आणि प्लसचं प्लसच आहे बरोबर आहे का. 11 - 15 हे किती होईल -4 आणि आन्सर किती प्लस. काय कळतंय का काय चाललंय. जर दोन रेखांच्या मध्ये मायनस आहे असेल तर ते प्लस होते हे प्लसच राहते प्लस प्लसच राहते मायनस प्लस होते. साइन डिफरन्स सबट्रॅक्शन -4 तसं लगेच प्लस झालं. इथं साधी आपल्या क्रिया केल्यात फक्त. इथं सुद्धा बघा नुसतं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 8 घेतलं प्लस आहे म्हणून प्लस मायनस हे पण 3 दोघांच्या बरोबर. इथं 9 - 5 4च इथं -5 5. मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल एवढं. हे फक्त तुम्हाला ऍक्च्युअली तुम्ही असं लिहू शकता डायरेक्ट पण हे समजा म्हणून लिहिलं होतं मी फक्त बस. आता याच्यामध्ये आणखी काही थोडीशी वेगळ्या प्रकारची गणिते ती पाहूयात आपण म्हणजे आपल्याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू समजलाय असं त्याचा अर्थ होईल. आता तुम्ही सध्या 2.5 जो आहे तो तुम्ही त्याचा पहिला प्रश्न सहज सोडू शकाल त्याच्यामध्ये विशेष असं काही नाही. आता बघा आता मी त्याची बरीच गणिते सोडून दाखवली. आता तो दुसरा प्रकार आहे त्याच्यामधला बघा सॉल्व अशा टाईपचे गणिते. ओके 7x - 2x is equal to 5. 8 - x upon 2 is equal to 5. आणि लास्ट 5 प्लस ओके थोडे 5 गणिते समजावून सांगतो म्हणजे तुम्हाला ते समजेल. नीट लक्ष द्या. आता इथं x आलं व्हेरिएबल आलं आणि हे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आहे. मग आपल्याला माहिती आहे आता व्हेरिएबल x काय माहित नाही आपल्याला प्लस आहे का मायनस आहे. मग जर प्लस असेल तर व्हॅल्यू त्याची प्लस आहे मायनस असेल तर त्याची व्हॅल्यू मायनस असेल. म्हणजे लिहिताना आपण प्लसच लिहितो मायनस मायनस बिकम प्लस म्हणजेच याचा अर्थ दोन्ही पण त्याच्या व्हॅल्यू असतील याला काढून टाका म्हणजे x - 5 बरोबर +-2 असेल. एकदा प्लस आणि एकदा मग एकदा x - 5 इज इक्वल टू 2 आणि x - 5 इज इक्वल टू -2. हा वजा 2 तिकडे गेल्यावर अधिक होईल आणि हा वजा 5 तिकडे गेल्यावर अधिक होईल वजा 5 अधिक होईल. 2 + 5 7 आलं आणि चिन्ह समान वजाबाकी करून 3 आलं. बरोबर आहे का. दॅट इज द आन्सर. बघा x - 8 इज इक्वल टू +-15. एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. वजा 8 तिकडे गेल्यावर अधिक होईल. 15 - 23 होईल. चिन्ह समान वजाबाकी करा 8 - 7 15 हे त्याचं उत्तर. आता परत पडा 4x - 5 हे दोन रेखा काढून टाकायच्या म्हणजे अधिक वजा घ्यायचं. 4x - 5 बरोबर 1 आणि 4x - 5 बरोबर -1 अधिक 1 आणि वजा 1. आता काय होईल 4x बरोबर 1 अधिक हा वजा 5 तिकडे अधिक होईल आणि वजा 1 वजा 5 तिकडे गेल्यावर अधिक होईल. बघा वजा 5 तिकडे काढून दिला वजा 5 तिकडे काढून दिला म्हणजे 4x बरोबर 5 आणि 1 झालं 6. चिन्ह समान वजाबाकी केले 5 × 1 गेला 4 मोठे चिन्ह अधिक. आता शेवटी गुणिले 4 तो भागिले होईल. इथे सुद्धा तसंच बेत्रिक बेदुने म्हणजे 3/2 आणि 4 × 1 4 आहे की नाही. सोपी गणित एकदम व्हेरी सिंपल. अलग लक्षात. इथं बघा 7 - 2x +-5. एकदा काय घ्यायचं अधिक एकदा काय घ्यायचं बघा 7 - 2x बरोबर 5. 7 - 2x बरोबर -5. आता हे वजा 2x असंच ठेवा. हा अधिक 7 तिकडे गेला वजा होईल
आधी लांबचा हाकलून द्यायचा असतो ना, एक्सच्या जवळचा नाही हाकलून द्यायचा. हा अधिक 7 तिकडे गेल्यावर वजा होईल, वजा 2x, वजा 5 आणि वजा 7, वजा 2x. चिन्ह समान, वजाबाकी 7 आणि 5 गेले 2, मोठ्याचं चिन्ह, चिन्ह समान, बेरीज करा, मोठ्याचं चिन्ह. आता बघा, जर इथं वजा चिन्ह असेल तर सगळ्यांचे चिन्ह बदलून घ्यायचे असतात. आपण नियम माहिती आहे तुम्हाला, चिन्ह वजा आहे म्हणून बदलून टाकायचे, याचे बदलून टाका. वजाचा अधिक आणि हे पण अधिक, इथं पण वजा आहे, वजाचा अधिक वजाचं अधिक, गुणिले 2 भागिले होईल, बेक बे बेसक 12. कळतंय का? अतिशय छान गणित आहे. पाही विशेष अशी काही नाही. परत पहा, 8 - x/2 बरोबर +-5 होईल. 2 डेगा काढल्या की त्याच्या अधिक वजा घ्यायचं. एकदा अधिक घेतो, एकदा वजा घेतो. हा भागिले तिकडे गुणिले होईल म्हणजे 10 होईल. हा भागिले 2 गुणिले होईल, वजा 5 गुणिले 2 म्हणजे वजा 10 होईल. थोडस डायरेक्ट केलं मी. हे इथंच ठेवा, या 8 तिकडे जाऊ द्या. अधिक 8 तिकडे गेल्यावर वजा 8 होईल. वजा 1 असंच ठेवा, अधिक 8 वजा 10 वजा 8, 10 पुन्हा गेले 2, चिन्ह समान, बेरीज करा, वजा 18 होईल. आता इथे वजा चिन्ह आहे, आत्ताच झालं आपलं, चिन्ह बदलून टाका. या दोघांमध्ये काय होईल, एक्सचं चिन्ह अधिकचं, वजाचं अधिक झालं, आणि याचं अधिकचं काय होईल, वजा. सरसकट बदलायचं, याचं वजा आहे म्हणजे काय होईल, अधिक, आणि याचं बी अधिक होईल. हे उत्तर आहे बा. हा, आता तिकडे तिकडे घेतो, थोडस जागा नसल्या कारणानं 5 अधिक 1/4 बरोबर 5 काढा ते चिन्ह, ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचं किंवा मॉड्युलस काढून टाका. अधिक वजा 5, एकदा अधिक घेतलं, एकदा वजा घेतलं. आता याला असंच ठेवा, हे 5 झालं तिकडं, अधिक 5 तिकडे गेलं वजा झालं. हे असंच ठेवा, हे 5 तिकडे गेलं वजा होईल. 5 वजा 5 0, समान चिन्ह, बेरीज केली, मोठ्याचं चिन्ह, भागिले गुणिले होईल, 0 गुणिले 4 भागिले 4 गुणिले झाला, 0 ला 0 4 ने गुणलं म्हणजे 0. गुणाकार एकच चिन्ह आहे. त्याचं उत्तर या ठिकाणी 2.5 मधली सगळी गणितं मी तुम्हाला सोडून दिली आहेत. तुम्हाला ती घरी सोडवायची आहे. या ठिकाणी हा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू हा प्रकार संपला. आता आपण प्रॉब्लेम सेट जो आहे तो सोडूया. त्यातली जी सोपी गणित आहे ती तुम्हाला समजावून सांगतो, जी अवघड आहे ती समजावून देतो. त्यामुळे नीट लक्ष द्यायचंय. Problem set 2. Question number 1. Choose the correct alternative answer of the given below. Which one of the following is an irrational number? Irrational number ओळखायचा आहे. तर चिन्हाच्या बाहेर जो येणार नाही तो irrational. बरोबर आहे का? बघा पहिलं √16/25 16 म्हणजे 4 आहे, 25 म्हणजे 5 आहे. ते बाहेर येत आहे. √5 बाहेर येणार नाही. 3/9 बाहेरच आहे. आणि √96 हा कुणाचा स्क्वेअर आहे? 16चा. तो पण बाहेर आहे. म्हणजे याचा आन्सर असेल बी. Which of the following is an irrational number? Irrational पॉइंट मध्ये कसं ओळखायचं? नॉट रिकरिंग, नॉट टर्मिनेटिंग. आता पहिलं टर्मिनेटिंग आहे बघा, संपलेलं आहे, ते डॅश डॅश नाहीये. दुसऱ्यावर रिकरिंग आहे, तिसऱ्यावर पण रिकरिंग आहे, पण चौथ्यामध्ये डॅश डॅश आहे फक्त. 10, 100, 1000 म्हणजे कोणी परत येत नाहीये. म्हणजे डी इज द आन्सर. डेसिमल एक्सपेन्शन ऑफ which of the following is नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. बघा या चौघांचं तुम्हाला स्वतः प्रत्यक्षात करावं लागेल. तुम्ही करून बघा, भाग द्या. तिघांचे भाग पूर्ण जाईल म्हणजे रिमाइंडर 0 येईल. आणि ज्याचा रिमाइंडर 0 नाही येणार तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असेल. चौथं, एव्हरी पॉइंट ऑन नंबर लाईन रिप्रेझेंट which of the following numbers रिअल नंबर्स. आणि शेवटचं द नंबर 0.4
इन पी क्यूब फॉर्म हे असं आहे, याला एक्स म्हणायचं सांगितलं होतं. पॉईंट मध्ये एक घरी म्हणजे मल्टिप्लाय बोथ साइड बाय 10. एकच घर सरकेल ना, हे असं आहे की नाही. पॉईंट इथे जाईल म्हणजे 4.4 रिकरिंग आणि मग 2 - 1 करायचं. 10x - x शॉर्टकट करतो मी आता 9x आणि याची वजाबाकी 4. 4/9 इज द आन्सर. हे आकडा आहे त्याचा, बरोबर. आता त्या प्रकारची गणित झालेली आपली. व्हॉट इज रूट n इफ n इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. रूट n परफेक्ट नाहीये. परफेक्ट म्हणजे काय, जे कोणाचं तरी स्क्वेअर आहे. मग आता इथं जर परफेक्ट नसेल तर ती बाहेर येणारच नाही, रूटच्या बाहेर येणार नाही. म्हणजे ती कोण झाली, इरॅशनल म्हणजे सर्ट्स झाली. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्ड. आता यातली सर्ड कोणती नाहीये, जी बाहेर येणार आहे ती सर्ड नाही. आता रूट 7 बाहेर येत नाही म्हणजे सर्ड आहे. क्यूब 17 सांगता येत नाही तो कोणाचा घन आहे, 17 नाही सांगता येत. पण तिसरं बघा 64, हा गमीला 3 आहे ना, 4चा घन आहे 64 म्हणजे बाहेर येईल बघा तो 4, म्हणजे सी त्याचं उत्तर आहे. पुढचं व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. मी ऑर्डर सांगताना हे सांगितलं होतं बघा, इथे 3 आहे 2 असतं बघा. 3 आणि 2 किती होईल, 6. याची ऑर्डर किती आहे, 6 आहे. विच वन इज कॉन्जुगेट पेअर ऑफ 2√5 + √3. फक्त साइन बदला, हे आधी असेल चालेल बघा. 2√5 - √3 पाहिजे. 2 बघा सी आकड्यामध्ये 2√3 आहे, 2√5 आहे म्हणजे ते नाहीये. डी आकड्यामध्ये √3 प्लस आहे तो गवी, ते पण नाहीये. आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये बघा, पहिलं जे आहे ना उलट -2√5 + √3 आहे, याला आधी घेतो. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, 2√5 - √3 किंवा √3 - 2√5 म्हणजे पहिलंच त्याचं उत्तर आहे. आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ, अशा प्रकारचं एक गणित मी तुम्हाला घेऊन दाखवलं होतं. कंस सोडवा आधी. 13 × 78 13 × 91 असेल, सॉरी 7 × 21 बरोबर आहे. फक्त गुणाकार, सॉरी कंस सोडवायचा आधी, आता गुणाकार करायचा. वजाबाकी गुणाकार म्हणजे 4 × 1 = 4, 9 × 4 = 36. आता हे 352 होईल मोठ्याचं चिन्ह आणि हे अधिक होईल 352. 13 अधिक 7 आहे, सॉरी व्हेरी सॉरी, 13 अधिक 7 हे 20 होईल. 20 चौक हे 80 होईल. 12 + 13 बरं, चिन्ह समान वजाबाकी केली, हे 68 होईल आणि हे 68 येईल, बरोबर. आता दुसरा प्रश्न आपला झाला आहे ऑलरेडी. त्याच्यातलं मी 4थं सोडून दिलं होतं तुम्हाला. आय थिंक 4थं किंवा 5वं होतं काय माहिती. वाटलंच तर अजून एखादं सोडवायचं तर आपण सोडू शकतो, विनाकारण वेळ जाईल तरी घेतो एक. जाऊ द्या, पहा कोणतं घेऊया. 29.568 दुसरं घेतो बघा. एक्स बरोबर म्हणायचं नंबर 1. पॉईंट नंतर 3 घर आहेत म्हणून मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1000 ने म्हणायचे. 1000 आणि 1000 गुणिले 29.568. बघा 29.568 568 हे असं आहे की नाही रिकरिंग. जेव्हा आपण 1000 ने गुणतोय तेव्हा हा पॉईंट काय होईल, 3 घर सरकेल. हा पॉईंट आहे ना तिकडे सरकेल, इथं जाईल म्हणजे ते काय होईल 29.568 पॉईंट आणि पुढे मात्र रिकरिंगच राहणार आहे. हे झालं नंबर 2. इक्वेशन 2 - 1. याच्यातून हे वजा करा 1000x - 1x आणि 29.568.568 रिकरिंग मायनस 29.568 रिकरिंग. बघा
2956 पॉईंट खाली पॉईंट हे 0 येईल. 9 राहतील, 5 2 गेले 3 राहतील, 5 29 म्हणजेच हे 29,539 होईल. हा गुणिले तिकडे गेल्यावर काय होईल? ठीक आहे. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या प्रश्नामधले गणित सोडवायचे आहेत. त्यातलं जे पहिलं जे आहे ना ते काळजीपूर्वक करा. तिसरं, राईट द फॉलोइंग नंबर्स इन डेसिमल फॉर्म, पॉईंटमध्ये उत्तर आणायचं आहे, काळजीपूर्वक करा. चौथं, शो दॅट 5√7 ऑन इज अन इरॅशनल नंबर, हे पण शिकवलंय मी. राईट द फॉलोइंग वर्ड्स इन सिम्पलेस्ट फॉर्म, सिम्पलेस्ट फॉर्म आहे बघा, -5/9 √45 आहे की नाही, काय नाही फक्त हा रूट होय आहे ना, 5 9 45. म्हणजे तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं. फॅक्टर कच्चे लिहायचे, डायरेक्ट मांडायचे. त्या दोघांचा एक जण बाहेर येईल, दोघांचा गट केला कारण ऑर्डर 2 आहे ना, 3 3 9. हा त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे, पहिलं तुम्ही करू शकता. त्यानंतर म्हणजे 5वा आकडा बी तुम्हाला जमेल. 6व्यामध्ये राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ द गिवन सर्च. पहा आता त्याच्यातलं कोणतं घेऊ? 5वं घेतो बघा. 3 वर्ग बरोबर आहे का? 36 × 72 आहे बघा. हा बाहेर आल्या 6 होईल. आता वर्गमुळात 2 आहे ना, आपण काय करूया? 3√72 × √2. या दोघांचा गुणाकार 144. म्हणजे √2 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर. किंवा जर काहीच नाही डोकं चाललं तर √72 इज रॅशनलायझिंग फॅक्टर. ही जी रूटमध्ये संख्या आहे तिचा स्वतःचा रॅशनलायझिंग फॅक्टर असते. म्हणजे थ्रू रूट बघा ना, असं केलं आपण, दोन्ही सारखे आहेत म्हणजे हे असं होईल. गेलं का? आणि त्यातलं शेवटचं 4√11 म्हणजे √11 घ्यायचं. चौथं √10 घ्यायचं. त्यानंतर तिसरं √27 किंवा √3 घ्या. दुसरं √50 आहे ना, √50 फॅक्टर पाडा. किंवा √2 जरी घेतलं बघा ना, √100 होईल. 50 × 100 ना, आलं का बाहेर? बघा बरं, √32 काय आहे? √2 आहे. सोपं आहे बघा एकदम. रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजे रूट निघून गेला पाहिजे त्याचा गुणाकार झाल्यावर. सिम्प्लिफाय, आता 8वं गणित तर मी आत्ता सोडून दिलेले. सिम्प्लिफाय मधले 2-3 गणित घेतो फक्त. बघा, 4/7 √147, 3/8 √192, √75, 216, 5 वर्ग 6, 294 आणि 3/√6, 2√48, √75 आणि अजून एक घेतो. म्हणजे फक्त दुसरंच ठेवलंय फक्त मी. हे अतिशय सोपं. 12चा फॅक्टर काढायचं असेल 2 × 6, 2 × 2 × 3 लगेच देऊन टाकायचे. 2 × 2 × 3. 75चे पण फॅक्टर बघा. 5 × 5 × 5 5 5 25 परत 5 3 15, 5 × 5 × 3 48चे पण फॅक्टर काढायचे. 2 × 24 हे 12, 6 आणि गुणिले 3. 1 2 3 4 आणि 3. आता बघा बरं का, ऑर्डर 2 आहे ना, म्हणजे 2चा गट करायचा आहे. 4 आणि गुणिले दोघांचा एक जण बाहेर गेला, रूट मध्ये 3 राहिलं. परत दोघांचा एक गट केला, त्यातला एक जण बाहेर गेला. या दोघांमधला एक बाहेर गेला शेजारी, त्या दोघांमधला एक बाहेर गेला.
आणि रूट मध्ये कोण राहिलं फक्त 3. हेच महत्वाचं आहे फक्त बस. 4 गुणे 8, 7 गुणे 14 गुणे 28 रूट 3. बघा रूट 3 बाय पुढचं तुम्हाला येईल आता 8 - 5 - 20 यांची वजाबाकी होईल 3. 25 × 3 = 28 मोठ्याची साईन मायनस. कळतंय का काय हे फक्त महत्वाचं आहे बघा. 2 आताच 48 लिहिले आपण. 2 × 2 × 2 × 2 × 3 या असं लिहा. 2 सेकंड करून ठेवतो म्हणजे त्याचे दोघं जण. किंवा 16 × 48 आहे. तुम्ही डायरेक्ट 16 × 48 लिहिलं तरी चालतं. तुम्हाला शॉर्टकट शिकवतो आता. 16 × 48 16 हा 4 चा वर्ग आहे. वजा हे 25 × 75 आहे आणि वजा हे 1/वर्ग खाली त्यानेच गुणांक त्यानेच भागायचं. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणतो आपण त्याला. चला हा बाहेर आला किती होईल 4. पहिला 2 येतो. हा बाहेर आला किती होईल 5. पहिला 3 आहेच तिथं आणि मायनस वर याचा गुणाकार √3 होईल आणि खाली √3 किती होईल खालच्यांचा गुणाकार √3. एकच रूट दोनदा म्हणजे रूट निघून जातं. 8 √3 5 √3 √3 कॉमन. बघा 8 - 5 √3 बाहेर गेला म्हणजे 1 राहिला खाली 3 आहे. 8 × 5 गेले 3. खाली 3 गुणा 3 3 × 9 = 1. कळतंय का अशा पद्धतीने डायरेक्ट सुद्धा तुम्ही असं जर मांडलं किंवा असं जरी मांडलं तरी चालतं. आता 216 तुम्हाला जर माहिती आहे 6चा घन आहे मग 36 6 × 6 × 6 असं लिहिलं तरी चालेल. आता 294 जो आहे 2 × 2 = 8 2 × 7 = 14 3 ने भाग जाईल 3 × 4 = 12 3 × 9 = 27 2 × 3 × 7 × 7 हे त्याचे फॅक्टर आहेत. बरोबर आहे का म्हणजे तुम्ही असं लिहू शकता 2 × 3 × 7 × 7 वजा 3 हे √6 आहे की नाही खाली √6 आहे म्हणून त्यानेच गुणायचं त्यानेच भागायचं. त्याला आपण रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणतो. यातला एक जण बाहेर आला यातला एक जण बाहेर येईल बघा 7. दोघातला एक जण बाहेर आला आतमध्ये कोण राहील 6. वरती 3 √6 आणि खाली √6 किती राहील 6. √6 बाहेर आला बघा सगळीकडे. इथं राहिला 6 इथं राहिलं 5 इथं राहिलं 7 आणि शेवटी राहिलं 1. 7 × 5 गेला 1 1 + 7 8 खाली 2 ने वर 16 वजा 1 सोपी गणित आहे एकदम. 4/7 हा आत्ताच पाहिलं होतं का आपण 3 ने भाग झाला 3 × 4 = 12 3 × 9 म्हणजे 3 × 49 3/8 192 ला 2 ने भागतो बघा 2 × 9 = 18 2 × 7 = 12 2 × 4 = 8 2 × 8 = 16 16 × 48 64 × 3 आहे बघा. याला 3 × 64 लिहितो आणि हे जे आहे 25 × 3 आहे बघा 4/7 या बाहेर आल्यावर 7 होईल. का बरं 7 होईल वर्गमध्ये तुम्हाला 7 हे 3/8 आहे बाहेर आल्यावर याचा 8 होईल वजा 1/5 याचं बाहेर आल्यावर 5 होईल
7 7 गेले हे 4√3 8 8 गेले 3√3 5 5 गेले 1√3 4 3 वजा 1 4 3 7 8 8 1 गेला. अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. मला असं वाटतंय की तुम्हाला हे समजलं असेल. आपल्याला हे सोडवायचे जरी पहिल्या सत्रातलं असेल तरी आपल्याला हे पुढच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोन महत्त्वाचं असल्यामुळे मी हे रिपीट करतोय. तेव्हा आपण ते पाहायचे, त्याची गणितं सोडवायची आहेत, म्हणजे आपल्याला पुढचा भाग अवघड जाणार नाही. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.